सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगवर। आज आम्ही कुठे कुठे चाललो आपण? आज गोल्डन बगोडा। आज आम्ही गोल्डन बगोडाला चाललो आहे। संडे राईड, माय फर्स्ट संडे राईड विथ बाईक। ही माझी पहिली राईड असणार आहे आणि मी आता निघालो आहे सगळे, आणि सगळे इथं आले तसे। डॉमिनार, माझी, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? देवेश, ओंकार आणि मनीष सगळे जॉईन झालेले। आमचे वेंचर्स फॅमिली जॉईन झाले। इथं 3 गाड्या अशा लागल्यात, मनीषची पार्टी आहे। आता रेडी होऊ जरा, बलकला वगैरे काढला होता आता मी व्हिडिओ शूटसाठी। तो आता जरा परत लावतो जरा असं, एकदा सेटअप करू आपण। ग्लव्स वगैरे सगळे रेडी आहेत माझे, बघू आता। आणि सगळे असे सगळे लिटरली सगळे खूप एक्साइटेड आहेत ना असे, कारण सगळ्यांचीच फर्स्ट राईड आहे। आणि विचार केला या आता ॲक्च्युली आम्हाला 6 वाजले, लेट झाला आहे, थोडंसं लेट झालं आहे इथं। प्रॉपर डस्टिंग ओके, ग्लव्स पण रेडी है, सस्ते वाले लिए हम लोग, थोड़ा सा फॉलो कर रहे हैं। हेलमेट तो यार पता ही होगा तुम लोग को कौन सा लिया हूँ मैं, डायनामो। आणि घोड्याचं नवीन हेल्मेट आलेलं आहे। घोडे हेल्मेट दाखवतोस का? हे ओंकार, अरे मॅप लावतो। ॲक्च्युली ह्याच्यात एक इश्यू आहे, काय माहिती आहे की मी जेव्हा हेल्मेट घालतो ना तेव्हा माझे कान ना पूर्ण दबतात, त्यामुळे मला स्पेक्स असल्यामुळे ना स्पेक्समध्ये स्पेक्स प्रॉपर बसत नाही ह्याच्यात। हा एक इश्यू आहे हेल्मेटमध्ये, फक्त दुसरं काहीच नाही। आणि हे आमचं नवीन हेल्मेट आमच्याकडे फॅमिलीमध्ये ॲड झालं आहे। अजून स्पीकर्स पण नाही काढलेत ते। मी काढणार, मी काढू का? चालेल, पुन्हा पॅक करून ठेवा। आणि मनीष जरा थोडं दाखव आपला ग्लोव्स जॅकेट वगैरे घालून आला। चालेल, हे कान ना बेकार अडकत नाही, काय सांगणार। एकदा सेटअप केलं ना की प्रॉपर काढायचं म्हणजे डोक्याला ताण आहे खूप। एक टेन्शन म्हणजे फक्त एवढं की हे चष्मा आहे मला यार, आणि चष्म्यावर सगळा फॉग येतो, सगळा फॉग। म्हणजे मी लिटरली जोपर्यंत एक मॉइश्चर एवढा बनतो ना, हे सनग्लास एवढं फायद्याचं नाही। चल बघ, हे असं फॉग येतो ना त्याच्यामुळे ना जाम व्हायचा घेतो यार, पूर्ण तोंडावर फॉग येणार यार। थोडंफार हवा लागल्यावरच ते थोडंसं मेंटेन होतं। आणि सगळ्यांनी, आणि ॲक्च्युली आम्ही सगळ्यांनी ब्लूटूथ पण कनेक्ट केलेत ना, तर रायडिंगला मजा येईल। हां, आता परत कनेक्ट करू एकदा आणि चला राईड चालू करू आपण। हे सगळ्यांनी एक ग्रुप सेल्फी घ्या काय, कमी चल रे भाई, ये चल प्लीज गाइस, गुड मॉर्निंग, सुप्रभात। अशा प्रकारे सगळे हे निघालेत। नितेश गाडी चालवतोय, नितेश गेलेला आहे। चल आता आम्ही ॲक्च्युली जरा चाय नाश्ता करायचा प्लॅन होता, तर त्यासाठी आलो आहे। बघू आता, मला हेल्मेट काढायला लागेल। म्हणजे जर हे बस पकड, मला हेल्मेट पण काढायचे आहे ग। चला, चष्मा ना बेकार, जाम बेकार आहे। माझा कॉल डिस्कनेक्ट झाला, मी कोणाला कनेक्टच नव्हतो मी म्हणून। अरे एवढा सुसाट पळतोय ना, आम्ही विचार करतो भाई मी पाठी, हा माझ्या पुढे नुसता पळतोय। वाटते नाही गाडी, लागले आमच्या गाड्या लावलेल्या आहेत त्याच्या मस्तपैकी, काय वाटतंय ते लाईफ होतोय। तिथे जर घोड्याची गाडी अजून एक असती ना, यार लाईनअप झाला असता।
आता ऍक्च्युली इथे एक NS पण असणार होते, इथे एक साईडला NS आणि साईडला F250 अशा 2 गाड्या असणार होत्या. पण यार आता कसं पब्लिक आम्ही कमी आहे ना, थोडेच आम्ही जास्त जण नव्हतो, मग त्यासाठी यात फक्त डॉमिनार ट्रिप काढले आम्ही. सो हिअर वी आर विथ द डॉमिनार्स. चला आता निघूया इथून. आम्ही आता निघतोय गोल्डन घोड्याला. आता किती 9 वाजता आय थिंक ओपन होतं. 9ला होतंय. हा 9ला होतो. 9ला आय थिंक असं ओपन होतं. घोडा बोललाय आता बघू. आता इथं आम्ही आणि इकडे अरेबियन रेस्टो मध्ये आलो होतो आम्ही. जरा चाय वगैरे पिलेला, नाश्ता वगैरे. आणि इथं लाईनअप बघा जरा कसा वाटतं यार, एक नंबर. मनी नुसता वेव करते. चलो आम्ही निघालतो. आता आम्ही थांबलो, जरा होल्ड घेतला. ऍक्च्युली इथं मिठागर होतं आणि ना मला वाटलं चल आता बघूया, यांना बोलू चला आता बघूया. आणि इथं थांबले. तर बाजूला पण एक आश्रम आहे मस्तपैकी, एकदम प्रसन्न वातावरण झालं असं, एकदम मजा येते. इथं मितेश जरा गाडी चालवतोय. बिचारा कधीपासून पाठी बसलेला. आणि ॲक्च्युली माझ्या मम्मीचा फोन आला आता, तिच्यासोबत बोलतोय. तिला सांगितलं की आता तर मिठागरपर्यंत इथं मैरा भाईंदरची इथं आलो आहे रोडला. आणि मिठागर होतं, सो थांबलोय आता. हे मनीष यार, मनीष प्लीज या रोडला मला घेऊन ये. मनीष प्लीज. मनीष तरीका है भीख मांगने का. घंटा लावतो आपण आता. नाही ना, मला आता रायडिंग करायची, मला मन लागला. रस्ता चांगला एवढा बघून ना. चलो आता आम्ही पोहोचलो इथं गोल्डन पोगाड्याला. गाडी वगैरे आम्ही पार्क केली. जिथं आम्ही पार्क केले ना तिथं आय थिंक वॉटर किंगडमला पण बस वगैरे तिथंच भेटते. सो ती एकच मोठी पार्किंग आहे. तिथंच गाडी और बाईक सगळं दोन्ही पण तिकडच वगैरे आहे. आणि इथं आम्ही पोगाड्याला जस्ट पोहोचलोय. समोरच एंट्रन्स आहे पोगाड्याचा, गोल्डन पोगाड्याचा. आणि पार्किंग थोडी मला जास्त वाटली. एकाचे 60 रुपये काइंड ऑफ थोडं जास्त नाही होत वर्थ. आणि ते पण बाईकचे होते, म्हणजे सिंगल बाईकचे फक्त 60 रुपये. ठीक है चलो अभी क्या कर सकते, इधर आके आर्ग्यू नहीं कर सकते. तो बोलो जाऊन द्या आता, होते देऊन टाकतो. मग आता जस्ट पोगाड्याला पोचलोय. हे पाठी पब्लिक आहे आपली, एक साथ जात. हाय गरम होते, गरम बेकार गरम होते, बेकार गरम. हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस सावली चाव. आणि हा रस्ते एवढे भारी आहेत ना. एक नंबर. असं वाटतंय की गावचे आपले रोड कसे आहेत कोकणातले, सेम तसेच. हा पोगाड्याचा तुम्ही एंट्रन्स बघू शकता. काय सुंदर असं गेलं ना, मस्त एकदम. इथे हे विशान पोगाडा दाखवत आहे. गोल्डन इप्साना पोगाडा. वेलकम. एंट्री फ्री. चलो एंट्री फ्री अभी चलो. सही आहे. सावलीत आलेलं ना, बरं वाटतं जरा मी सावलीतूनच चालतो. हा पगोडा बघा इथून दिसत असेल तुम्हाला. यार काय वाटतं यार, मस्त आहे. आशिकी 4 मनीष अँड मितेश. अरे तू आपटतेस का माझं हेल्मेट. दाखवलं हे एरिया काय वाटतंय ना. मला असं वाटतं लिटरली मी कोकणात आलोय आमच्या गावी. हा नागमोडी वाट चालू झाली. गाडी पण अशीच चालवतोस. नुसता वळवळ. हा यार सावलीत जरा बसूया का इथं. आता चल तिकडे जाऊन बसूया.
यार मस्त गार वाटतंय रे. गाडीवर एवढं गरम नाही वाटलं रे, म्हणजे नाही हेल्मेट कोण बोललं हेल्मेट मध्ये जास्त गरम होतं भाई, एवढं गरम नाही झालं हेल्मेट ट्रॅफिक मध्ये बोलू शकतो होतं, कारण मी पवईवरनं येतो ना, पवईवरनं कसं ट्रॅफिक वगैरे असतं त्यामुळे गाडीवर थोडंफार गरम होतं. पण आता एवढं रायडिंग करताना एवढं काही वाटलं नाही, म्हणजे युज्युअल होतं. मी नॉर्मली जात होतो, आमचं चालू होतं. फक्त डोक्याला वरती घाम लागतो तुला ही गोष्ट. तर जस्ट आम्ही पोहोचलोय गोल्डन पगोड्याला. इथं शूटिंग आय डोंट थिंक सो अलाव असेल, बघू. मस्त असा एंट्रन्स केला, मस्त एकदम शांत आहे. पूर्ण गोल्डन गोल्डन केले, मस्त आहे. बघूया आता सगळे जमले की तिकडे फोटो काढतायत. माझ्यासोबत मनीषानी आहे. एंट्री घेतोय आम्ही, पण इथे शूटिंगला अलाव असेल की ते मला क्वेश्चन आहे. बघू आता. ओके बघतो आता. हा मस्त आहे, एकदम थंड थंड वाटतंय जरा. एक मिनिट, आमचं बॅग चेकिंग चालू आहे जरा, त्यामुळे थोडासा कोडवर घेऊ. चेकिंग वगैरे झाले आमची. आणि मनीष बोलतो काय आहे, मनीष आदरल्या बोलतो काय प्लेस आहे. ओके भारी पण एकदम मस्त वाटतं यार. नमस्कार, आम्ही आता गोल्डन पगोडाला आलो आहे. आणि गोल्डन पगोडा बेसिकली शांती आणि स्मारकसाठी एकदम ओळखला जातो. इतकं एवढा एन्व्हायरमेंट शांत आहे ना, असं म्हणजे लिटरली इथं एवढं म्हणजे मेडिटेशनसाठी सगळ्यात बेस्ट जागा बोलू शकतो. एंट्रन्स घेऊ इथं आणि बघू. तुम्हाला आता ऑब्वियसली माहिती तर देणारच आहे. ॲक्च्युली इथं ही कशी सिस्टीम मस्त आहे की ह्यांचं एक ॲप्लिकेशन आहे, गोल्डन पगोडा ॲप्लिकेशन, की त्याच्यात ऑलमोस्ट सगळ्या जे स्मारक आहेत, ज्या म्हणजे जेवढ्या प्लेसेस आहेत सगळ्या इथे 11 की 12 प्लेसेस आहेत इथं. ते 12 प्लेसेसची सगळी माहिती दिली याच्यात. ओ आणि तरी फुल डेव्हलप आहे ते एकदम. म्यानमार गेट आणि पूर्ण सोलार वगैरे, म्हणजे लिटरली एकदम. हा जो जो करे तो दुखी हो. चल आपण हे लव्ह मॅटरवर आहे. मी आता याच्यात हे करणार. हे बरोबर लिहिलं, गोळा काळा सावळा माणूस होय, मन मिलन जो जो करे तो दुखी होय. रिलेशन करू नका. रिलेशन, अरे बाबा रिलेशन दिले तुम्हाला आधीपासून. वर्ण रंगसे मानवी उच्च नीच ना होय. बाबा ठीक आहे, ते बरोबर लिहिलंय, पण ते बरोबर लिहिलंय, ते तर माझ्या मनात गेलं. आणि हे स्टॅच्यूज 6वा अशा किती 8 गेट बोला ना तो. वाव, लिफ्ट पण आहे ते यार. बरं आहे वरती एंट्रन्स जायला, पण आय थिंक आम्हाला चालवणच येते. आणि इथं मस्त नारळ झाडं वगैरे लावलं इथं मस्त पैकी एकदम. फाउंटेन वगैरे मस्त दिलं लहान करायचं. जरा झाडाखाली बसूया आपण, जरा एवढं गरम झालंय ना मला. वा लिटरली थंड वाटते इथं. गोल्डन पगोडा आम्ही पूर्ण फिरलेलं, मस्त एकदम भारी प्लेस आहे. आणि आता इथून आम्हाला जायचं आहे 15 मिनटं वॉकिंग आहे पार्किंगसाठी. आधी पार्किंगला जायचं आहे, मग नंतर गाड्या काढणार, मग त्यानंतर परत खायला वगैरे सगळं बघायचं आहे. त्यासाठी टाईम लागणार आहे. आता आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉपचा पार्किंगकडे
चला मनीषला एकदा जरा मनीषला दाखवा जत्रा. ह्याला काढ. ए मोन्या ह्याला काढ. ए मोन्या 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 चिक्की चिक्की अहो जरा चिक्की चिक्की करू. आमचा मोन्या भरत आणि हा कोण सिद्धार्थ. कुठे आहे आपला सिद्धार्थ. अरे सिद्धार्थ. भरतचा दुसरा रोल कुठे आहे. दुसरा काय होता त्याचं नाव काय होतं भरतच्या दुसऱ्या रोलचं. कुशल बद्रिके. अरे नाही रे ते जत्रा पिक्चर मध्ये. जत्रा पिक्चर मध्ये 2 कॅरेक्टर होते ना. एक भरतचेच. हा चल. चला मी सांगतोय भाई पळव पळव दुसऱ्यावरच पळवत होता. गाडी गुरगुर होता. So, आता गाडीचा आवाज बघ रे गुरगुर व्हायची नाही जास्त. आणि आता थोडस हायवेला ब्रिज वरती 6व्यावर त्याला बोलून 6व्यावरती टाकलं. मी ते 6व्यावरती टाकलं की नाही. थांब की धीर घे. तो एक्साइट आहे. तो बोलतो सोडली बाई मी गाडी. मी 5 पर्यंत घेऊ ना. हे ट्रिपल राईड आहे का बघ. आणि सो हे पोरं खूप एक्साइटेड आणि ट्रिप मस्त गेले ना. 1 नंबर ट्रिप झाली आमची. पहिलीच ट्रिप होती. पहिली ट्रिप सक्सेसफुल झाली आमची. आणि आता आम्ही कुठे गोल्डन पोवाड्यामधून आलो. आणि आता थोडासा नाश्ता वगैरे करतो. जरा भूक लागते. घरी जाऊन परत जेवायचं बरोबर इथं लाईटली जेवतो. तिथं खाऊ थोडं फ्रेश हो. थोडं माइंड रिफ्रेश करू. थोडंसं ठिकाण हे करू. आणि परत एकदा हॉटेल टू घर हा राईड चालू आहे. आत्ता जस्ट घरी आलोय मी. आणि पहिलीच राईड माझी एवढी व्यवस्थित आणि मजेदार झाली ना की असं वाटते दर संडेला राईडला जाऊ. आणि आता फ्रेश झालोय. जस्ट फ्रेश झालोय. आणि विचार करतोय पूर्ण माझ्या माइंडमध्ये ना सगळे ते राईडचे विचार चालू आहे. आणि काय सांगू तुम्हाला एकदम मजेशीर सगळे जर घरी पोचले. आणि अशाच व्हिडिओसाठी नवीन व्हिडिओज बघण्यासाठी व नवीन असा ॲडव्हेंचरस तुम्ही पाहण्यासाठी मयूरबंधूला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण त्यांनी तुमचे फीडबॅक कळतात हो आम्हाला की तुम्ही म्हणजे आम्ही अजून काय केलं पाहिजे. कारण नवीन चॅनल आहे तर तुमचे फीडबॅक हे अतिशय महत्त्वाचे आहे. सो लाईक शेअर सबस्क्राईब आणि परत भेटू एका नवीन व्हिडिओ आणि नवीन प्रवासात. बाय बाय.